मंडळी, 31 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा आणि कॅलेंडरच्या शेवटच्या महिन्यातला शेवटचा दिवस आहे असं आपण मानतो. मात्र 31 डिसेंबर हा वर्षभर आपण काय केलं याचं आकलन करत मनामध्ये सुरू असलेली जी घालमेल आहे तिचा हिशोब ठेवण्याचा दिवस. वर्षभर आपल्यासोबत ज्या काही गोष्टी झाल्या असतील, मग त्या चांगल्या असू देत किंवा वाईट असू देत, त्यावेळी आपण स्वतःशीच थोडंसं प्रामाणिक होत असतो. बाहेर सर्वत्र जल्लोष सुरू असतो, मात्र आपलं स्वतःशीच बोलणं सुरू असतं. शांतपणे सर्व विचार सुरू असतात. सरत्या वर्षामध्ये आपल्याला काय मिळालंय आणि आपल्या हातून काय निसटून गेलंय, आपण काय शिकलोय आणि किती वेळा चुकलोय, या सर्व गोष्टींची उजळणी देखील या दिवशी होते. या दिवशी सर्व मित्रमैत्रिणी, आप्तेष्ट, नातेवाईक यांचे शुभेच्छांचे मेसेजेस आपल्याला येत असतात. मात्र खऱ्या शुभेच्छा आपणच स्वतःला देत असतो. नवीन वर्षामध्ये स्वतःवरती काम करून, स्वतःमध्ये सुधारणा करून स्वतःला परफेक्ट बनवूया आणि स्वतःसोबत इतरांना देखील आनंदी ठेवूयात. चांगल्या गोष्टींचं मॅनिफेस्ट करण्याचा हा दिवस. चांगल्या गोष्टी जर मॅनिफेस्ट केल्या तर आपल्यासोबत चांगलं घडतं. त्यामुळे सतत चांगल्या गोष्टी आपण मॅनिफेस्ट केल्या पाहिजे. आणि मंडळी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे 31 डिसेंबर एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगून जातो की वेळ कोणासाठीही थांबत नाही. आपण बदलत नाही, मात्र दिवस बदलतात. त्यामुळे हा दिवस जल्लोषापेक्षा विचारांचा दिवस असतो. जुन्या चुका माफ करत पुढे जात एक नवी संधी आपल्यासाठी उपलब्ध झालेली असते. त्यामुळे 31 डिसेंबर हा शेवट नसून नव्या सुरुवातीची शांतपणे केलेली तयारी असते. तेव्हा सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करूयात. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर.